पेपर फुटीच्या बाबतीत फाशीची शिक्षा व्हावी। जे जे काय याच्यात असेल त्या सगळ्यांना कशा पद्धतीनं त्यांचा चौरंगा करता येईल का। मिलिटरीच्या प्रमाणे मिलिटरीमधली एकही पेपर फुटला नाही। ज्या मिलिटरीनं परीक्षा राबवल्या त्या धर्तीवर राबवल्या पाहिजे, त्या ऑफलाईनच झाल्या पाहिजे। आखरी त्या कष्टकरी कामकरी शेतकरी मजूर वंचित या लेकरांचा यांच्या लेकरांच्या जे काही कष्टाचे स्वप्न आहे ते भंगता कामा नये। त्यासाठी विरोध घ्यावा लागला तरी आम्ही घेऊ। आणि मला असं वाटतं का सरकार निश्चितच 6 जुलैच्या आत या सगळ्या प्रकरणावर तोडगा काढल्याशिवाय राहणार नाही। शिवसेनेचा मूळ गुणधर्मच आहे, पावसासोबत सेवा पोचली पाहिजे। निसर्ग जर कोपला तर शिवसेना त्याच्या मदतीला धावले पाहिजे। जिथं आग असेल तिथं पाण्याचा बंब घेऊन जायचा, आणि जिथं पाणी असेल तिथं मदतीचे हात शिवसेनेचे घरोघरी पोहोचले पाहिजे। या दृष्टिकोनातून शिंदे साहेबांना दिलेलं आव्हान आहे ते सगळे आम्ही शिवसैनिक म्हणून अतिशय नम्रपणे त्या सूचना आम्ही पाळू। शिवसेनेत सध्या घडामोडी घडताना मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहे। ऑपरेशन टायगर अंतर्गत या ठिकाणी सचिन अहिर तर आलेले आहेत, मात्र आणखी कोणी येणार असल्याची देखील चर्चा ही जोरदार झालेली आहे। आता सचिन आला तर त्याची टीम येणार ना क्रिकेटची। त्याच्यानं कसं आहे, हा सत्तेतल्या मित्राला झटका आहे आणि सत्तेच्या बाहेरच्या लोकांना झटका आहे, आणि सचिन सोबत टीम आल्याशिवाय राहणार नाही। पण ज्या पद्धतीने आपला पक्ष वाढतोय, सत्ता बाहेर असणाऱ्यांपेक्षा सत्तेतल्याच लोकांना जास्त धोका वाढत असताना पाहायला मिळतोय। मग खासदार असतील किंवा आमदार असतील, मित्र म्हणून ते सगळेजण स्वीकारून घेणार शांतपणे। त्यांना धोका नाही आहे, कारण त्यांच्यासाठी केंद्रही महत्त्वाचंच आहे। केंद्र मजबूत करण्याचं काम, केंद्र सरकार मजबूत करण्याचं काम सध्या पुऱ्या हिंदुस्थानात फक्त एकनाथजी शिंदे करत आहे। अशा नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा।